नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर बोलणार आहोत. नाशिक नोट प्रेस करन्सीमध्ये वॅकन्सी निघालेली आहे. सध्या खूप लोक विचारत आहे की नाशिक नोट प्रिंटिंग प्रेसमधील जॉब निघाली आहे का, आणि जर निघाली असेल तर अप्लाय कसं करायचं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंप्लीट माहिती मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही 10वी 12वी ITI किंवा डिप्लोमा डिग्री जर पासआउट असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण इथे गव्हर्नमेंट जॉब मिळण्याची चांगली ऑपॉर्च्युनिटी असते. पण त्याच वेळी इंटरनेटवर खूप फेक माहितीसुद्धा पसरत आहे, त्यामुळे खरी आणि खोटी माहिती ओळखणं खूप गरजेचं आहे. सर्वात प्रथम, नाशिकमधील नोट प्रेस ही भारत सरकारच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे. इथे भारतातील चलनी नोट प्रिंट केल्या जातात. ही संस्था सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड म्हणजेच SPMCIL अंतर्गत येते. म्हणून इथे मिळणारी नोकरी ही पूर्णपणे सरकारी आणि सिक्युअर असते. आता वॅकन्सीबद्दल बोलूया. इथे वेळोवेळी भरती निघत असते. पदे असतात जसे की टेक्निशियन, सेफ्टी ऑफिसर, वेलफेअर ऑफिसर्स, सुपरवायझर, टेक्निकल सुपरवायझर, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल, ज्युनियर इंजिनियर फायर, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, लेवल 1, लेवल 2 अशा जागा निघालेल्या आहेत. तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही अप्लाय करू शकता. सिलेक्शन प्रोसेसमध्ये सामान्यतः रिटर्न एक्झाम घेतला जातो, काही पदांसाठी स्किल टेस्ट असतो आणि शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाते. जसे की इथं तुम्ही बघू शकता की नंबर्स ऑफ व्हॅकन्सी, नंबर्स ऑफ पोस्ट अँड त्यांचे वेतन किती आहे ते सुद्धा शो केलेले आहेत. ज्या त्या पोस्टसाठी एज क्रायटेरिया सुद्धा त्यांनी दिलेला आहे. जसे की वेलफेअर ऑफिसरसाठी 18 ते 30 वयोगट आहे आणि कास्टमध्ये असेल तर त्यासाठी वेगळा क्रायटेरिया आहे. असे नंबर्स ऑफ पोस्ट अँड त्यांचे नेम ऑफ पोस्ट आणि त्यांचे एज क्रायटेरिया त्यांनी दिले PDF मध्ये शो होते. अप्लाय कसं करायचं, तर सर्वप्रथम ऑफिशियल वेबसाईटवर जा. ऑफिशियल वेबसाईट इथे दिलेली आहे. देन नोटिफिकेशन नीट वाचा आणि मग ऑनलाईन फॉर्म भरा. एक्झामसाठी तयारी सुरू करा आणि योग्य तो सिलेबस निवडून योग्य ते अभ्यास करावा. सिलेक्शन प्रोसेसचं जर म्हटलं तर सिलेक्शन प्रोसेस ही एक्झाम होते. एक्झाममध्ये तुम्हाला जनरल नॉलेजवरती नंबर्स ऑफ क्वेश्चन 90 येतात आणि कम्प्युटर बेस्ड इंग्लिश लँग्वेजवरती 30 क्वेश्चन प्लस रिझनिंगवर 30 क्वेश्चन असे 150 क्वेश्चन्स 150 मार्कासाठी येतात आणि 120 मिनटं असतात एक्झामसाठी. असे प्रत्येक पोस्टसाठी वेगळे वेगळे क्रायटेरिया आहे. जसं की सुपरवायझर टेक्निकल कंट्रोलसाठी जनरल नॉलेजचे 105 क्वेश्चन्स, ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन्स आणि लॉजिकल रिझनिंगचे 20 क्वेश्चन असे 150 क्वेश्चन 150 मार्कासाठी. सिलेबस जर म्हटलं तर जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज, लॉजिकल रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, कम्प्युटर नॉलेज हे असणे आवश्यक आहे. मोस्ट इम्पॉर्टंटमध्ये ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि एक्झाम सेंटर नाशिक, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, दिल्ली, भोपाळ, इंदोर, चेन्नई, बँगलोर इतक्या ठिकाणी आहे. इतक्या ठिकाणी एक्झाम घेतल्या जाईल. एक्झाम फीची गोष्ट केली तर ओपनवाल्यांना 1000 रुपीज आहे आणि SC ST साठी 200 रुपये. खाली यांनी नंबर्स ऑफ नेम ऑफ पोस्टसाठी त्या पोस्टचा सिलेबस दिलेला आहे, जे तुम्ही PDF मध्ये बघू शकता डाउनलोड करून. तर मित्रांनो, नाशिक नोट प्रेस मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्यावर नक्की आम्हाला कळवा. ऑल द बेस्ट.